नमस्कार सईताई सर, नमस्कार प्रसाद दादा. म्हणजे आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आमच्या सोसायटीमध्ये ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अण्णा महाराज की जय नावाची एक मालिका आहे, त्यातली लीड हिरोईन जानकी आणि वॅम्प कालिंदी यांना बोलवलं आहे. म्हणजे मी खूप मोठी फॅन आहे. खरं तर माझ्या सासूबाई ती जानकी आहे ना त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांची सगळी व्यवस्था सोसायटीने आमच्याच घरी केली आहे. खरं तर आमचं घर हे असं म्हणजे आमच्या घरी कोणी सेलिब्रिटी वगैरे नाही आले तो कधी, पण आज मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे येतीलच त्या इतक्यात. अगं सुनबाई, हो. नाही येतील त्या इतक्यात. कधी एकदा ते जानकीला डोळे भरून बघते असं झालंय ग मला. मी ना खूप अशी आनंदित झाले ग. म्हणजे आनंद काय करू आणि काय नको. तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही जास्त एक्साइट होऊ नका. तुम्ही एक्साइट झाला की रडायला लागतं मग. अगं आनंदाचे अश्रू असतात ते. हे जानकी आली ना, मी तिचं अगदी जोरदार स्वागत करणार आहे. आणि आई कालिंदी पण येणार आहे. तिला कशाला बोलवलं का? टवळी मेली. अहो तुम्ही हळू बोला ना ताई. आणि असं काय ती पण सेलिब्रिटी गेस्ट म्हणूनच येणार आहे आई. कधी येणार आहे काय माहिती. जानकीची वाट बघते मी. थांबा मी बघते. हे बघ चल कधी आहे. या 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 लवकर या. अगो बाई जानकी. अगो बाई बाई ग. हॅलो. फार सुंदर. हे थांब मी तुझी दृष्ट काढते. आल्या गेल्याची, कुणा सटवीची, कुणा दुष्टाची, कुणा चांडळणीची दृष्ट लागली असेल तर उतरू दे ग बाई. हो आई. अहो ते त्यांच्या साडीवर काय टाकलं तुम्ही. असू द्या हो. मी वॅमचा रोल करायला घेतल्यापासून ना मला हे असेच एक्सपिरियन्स येतात. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. नाही तुम्ही छानच काम करता. मस्त, मला खूप आवडतं. थँक्यू. जानकी ये या ना, बसा ना, बसा. हो हो हो. हे बसा. हे राजा, हे तुला हात लावू का ग. लोणी आहे ग लोणी. आई आई त्यांना पण बसू द्या ना. आजी खूप छान आहे ग. आई 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 त्यांना पण बसू द्या. वॉचमनच्या तिथे बसू मेरी. असू द्या हो. नाही तुम्ही या ना इथे. या ना तुम्ही या इथे. थँक्यू थँक्यू. सॉरी या म्हणजे बसा. जानकी किती ग पोरी, तुझ्यासाठी ना जीव तिळ 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 तुटतो माझा. किती ग भोगतेस यातना बाळा. ही मेली टवळी आहे तुझ्या आयुष्यात. ही मेली टवळी छळछळ छळते ना ग तुला. सॉरी या, त्या सिरियल बघतात ना ते सगळं खरं वाटतं त्यांना. एक्स्ट्रीमली सॉरी. फार मनाला लावून घेऊ नका. ओके. म्हणजे तुम्ही खूप छान काम करता. म्हणजे मला मनापासून तुम्ही खूप आवडतात. थँक्यू. आणि तुमचा तो डायलॉग आहे ना. काळाची सावली मी आहे टवळी, रक्ताचा घोट घेऊन फिरते शतपावली. आमच्या सगळ्यांचा पाठ आहे डायलॉग. नागिण मेली. नाक काढला ना कपाळावर तोच येऊन एकदा डसेल तुला. हो सासू. तुम्ही केवढ्या मोठ्या फॅन छान आहे. दिसताय आमच्या सिरियलच्या. थँक्यू थँक्यू. माझे सगळे डायलॉग तुमचे पाठ आहेत. सगळे सगळे अगदी सगळे डायलॉग. हे माहितीये तुझे कारनामे मला जानकी. ये ना हो इकडे ये. सासू तुला एक तुम्ही गुपित थांबा. सांगते. ही बाई ना बरी नव्हे. ही ना त्या सैतानाची आयटम आहे आयटम. आणि ती अण्णा महाराजांच्या तुझ्या भक्तीमध्ये खोटा घालते. तिच्याकडे लक्ष देऊ नको. मला माहित आहे ते सगळं. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचतो ना तेव्हा एकत्रच बसतो ना. आजी मी चेतना आहे. हा. मी चेतना. हा. ते सगळं सिरियल मध्ये मालिकेत खोटं असतं सगळं. जानकी आजी इथे बस. अरे तुला कळतंय का. अगं जानकी, अगं काय झाली हे तुझी ही भाषा. बाई या मेल्या टवळीनं चेटूक केले तुझ्यावर. नाही नाही
आजी मी अशीच बोलते त्या सिरियल मध्ये आहे ना म्हणून मला फक्त रडायला गेले 300 एपिसोड मी फक्त रडते बोलत कायच नाही. आजी अहो तिची भाषाच तशी आहे. तुम्ही नका मनाला लावून घेऊ हो. आणि ना तिला नका पेटवू नाही तर ती तुमचा अपमान करेल. खरंच सांगते मी. काय ती खट खट मवाळ बोलते लब्बाड लांडगी मेली ढोंग करते. तुला सांगते तुला कळत नाही ही बाई काय करणार आहे. ती चटूक करते तुझ्यावर. तसं नाही आहे. आणि काचेच्या बाटल्या आणि काचेच्या बरण्या आणि ते फोड आणि आता नाचून दाखव त्याच्यावर. माझ्या जानकीला नाचायला लावलंस ना बाटल्यांवर. आता तू पण नाच. सॉरी खोटं असतं आजी. ऐका ना माझं. अहो आई ते सगळं खोटं असतं. ते सगळं ऍक्टिंग करतात तिथे. गप्प बस अगं जानकी. तुला कळतंय का हे फसवते तुला. बोला ना. बोलायला देत. ती ना तुझा पोपट करणार आहे. आजी. हे जानकी काय? हे बघ पुढच्या सीन मध्ये जर तिने तुला पेरू दिला तो खाऊ नको. हा मिरची दिली खाऊ नको. ती तुला पेरू देऊन तुझा पोपट करणार आहे. तू काही डोक्यावर पडली आहे काय ग आजी? तुझं काही डोक्यात काय भुसा भरलाय काय ग? तुझी अक्कल काय मासे विकत घ्यायला घाण ठेवली आहेस काय ग तू? अगं मी बोलते ना ते तसं नाही आहे. तू कसं लोकस ते सगळं सिरियल मध्ये दाखवतात. हा अगं बाई कळलं आई खोटं असतं ते. अगं माझ्या जानकीची भाषा बदलली ग. ए जागीरदारांना फोन लाव. नाही तर चल आपण त्यांच्याकडे जाऊया. जागीरदारांना सांगूया त्यांची जानकी बदलली म्हणून. आजी आजी ऐका अहो ते जहागीरदार आता फोन नाही उचलणार. हा. ते रिक्षा चालवत असतील आता. त्यांची रिक्षा आहे. हो खोटारडे. हा एवढा मोठा जागीरदार माणूस एवढा मोठा बंगला त्याचा आणि तो रिक्षा चालवतो. हा लब्बाड लांडगे. 4 घोडे त्याच्याकडे 56 नोकर आहे आणि तो काय रिक्षा चालवणार आहे का? अगं आजी ते सगळ्या भाड्याचा आहे. तो जो खरा खुरा आहे ना 1 नंबरचा लुक्का आहे तो. मग त्याच्याकडे कायच नाही आहे. महिन्यातून 2 दिवस त्याला शूटिंगला बोलवतात. सगळे सीन काढून घेतात आणि जो 2 दिवसाचा पर डे मिळतो ना तो एकाच दिवसात दारू संपवून टाकतो तो. बघितलं आई हे सगळं खोटं असतं. बाई. खरं काहीच नसतं. तुम्ही मला म्हणता ना बघ किती मोठा जहागीरदार आहे. नाहीतर तुझ्या बापाकडे सेकंड हँड स्कूटीज फटपटी आहे. माझ्या बापाकडे जी आहे ना ती त्यांची स्वतःच्या मालकीची तरी आहे. त्यांच्याकडे फक्त रिक्षा आहे. मग खोटं. बाई मग तो जागीरदार एवढा माज कशाला दाखवतो? त्या अनाथ आश्रमातलं पोरग आहे बिचारा अशोक. त्याला किती माज दाखवतो बिचारा अशोक रे. परवा पुलाखाली भाकरीचा तुकडा घेऊन बसला होता भिकाऱ्यासारखा खात. एपिसोड घासच उतरला नाही ग. फार वाईट वाटलं मला का ग. आजी बर घासच नाही उतरला ग माझ्या घशाखाली. आई अशोक ग माझा. अगं त्याला तर इलंबू लंबू. हो आई हळू. लंबू ए जानकी त्याला का नाही आणलाच ग? अहो तो गेला कालच शूटिंग संपून. अमेरिकेत गेला तो. तो तिकडे मोठा बिझनेसमन आहे. पिझ्झाचा आउटलेट आहे त्याचा अमेरिकेत. अगं काल ना पुलाखाली भाकरी खात होता. खोटा असतात ते सगळं. त्यांना सांगून कळतच नाही की ते खोटं असतं. म्हणजे हे सगळं खोटं. खोटं असतं ते. मग ते जागीरदाराचे घोडे सांगितलं ना ते खोटं आहे आई. अगं बाई फसवतात आपल्याला. आजी त्या काय फसवत नाही. हा तुम्ही लोक फसता. ते सगळं लिवलेलं असतो आणि आम्ही ते ऍक्टिंग करत असतो तिकडे. नाही हो नाही ते सगळं खोटं आहे का? तुम्ही हे जे माझ्या पुढ्यात आता मांडताय ते खोटं अहो, आई. आहे. ह्या मेल्या टवळीनं चेटूक केलंय तुम्हा नाही, दोघींना. ऐका ना. ही आल्यापासून माझ्या घराचे वासे फिरले. थांब आता तुझ्यावर चालली उपाय करते. थांब. अहो, आई. आता मी अण्णांची आरती म्हणते आणि तुला भस्मसात करते. अरे. एकमेव उपाय. जानकी तू पण तेच करतेस ना. म्हण अण्णा महाराजांची आरती म्हण. अण्णा तुम्ही छान देतो आम्ही मान. अण्णा तुम्ही छान आम्ही देतो मान. अण्णा तुम्ही या आशीर्वाद द्या संकट हर.
शिवा क्या यार लेट्स गो ना आई वाज वेटिंग आलास यार. चलो हो भाई अण्णा महाराज. ए हो ना ओह गॉड हो भाई. I tell you यार ए, महाराज कपनी कुठे? व्हॉट या कफनी या ती धुवायला टाकली लॉन्ड्री वाल्याकडे प्लीज टेल टू द प्रोडक्शन गाय खूप वास येतो या त्या कफनीला अण्णा तुम्ही ब्रह्मचारी आहात. आधी- बायकांजवळ जाऊ नका. तू नो तुम्ही- आंटी आंटी तसं- नो आंटी मी ब्रह्मचारी नाहीये ही जी चेतना आहे ना शी इज माय पार्टनर शी इज माय लिव्ह इन पार्टनर या आम्ही एकत्र राहतो कालिंदी आणि अण्णा महाराज. पाप आणि पुण्य ओह कम ऑन नाही नाही आंटी एकत्र. अहो रे. अगो, आंटी याच्या आधी मी आणि जानकी एकत्र राहायचो या कसं आमच्यात जास्त वाद व्हायला लागले आणि मग सिरियल मध्ये अशोक पण आला मग मी त्याच्याबरोबर राहायला लागले आणि यांचा पॅचअप झाला सो आम्ही ब्रेकअप केला या अगं बाई ही खरंच असं बोलते. हा, अण्णा वेगळाच आहे. ही कालिंदी वेगळीच आहे. अगं बाई आंटी डोंट स्ट्रेस युअर सेल्फ ऐ हा. चलो ना यार लेट्स गो यार आपल्याला सुपारी कंप्लीट करायची ना ती फोडूया आणि निघूया चल लेट्स चल, गो चल, यार चल. बाय बाय आंटी सी यू बाय 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 मी खाली भेटते या या तुम्हाला थँक्यू आणि सॉरी हा इट्स ओके इट्स ओके. येतो आजी बाय 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 सॉरी हा हा बाय 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 थँक्यू बाई अगं आई अगं सुनबाई अगं हे सगळे फसवतात आपल्याला. हो ते सगळं खोटं असतं आई तुम्हाला कधीपासून सांगते मी हे सगळं सिरियलचं जे विश्व असतं ना हे मनोरंजन विश्व असतं म्हणजे तिथे ना सगळं ऍक्टिंग करत असतात म्हणजे हे सगळे पात्र जे लिहितो ना तिथे एक लेखक असतो कसं उठायचं कसं बसायचं काय बोलायचं हे सगळं सांगणारा दिग्दर्शक असतो हां आणि ते आपल्याला दिसतात ना टी व्हीवर ते शूट करणारा एक कॅमेरामॅन पण असतो आणि मग एडिट होऊन ते सगळं आपल्याला असं टी व्हीवर दिसतं हे सगळं ऍक्टिंग करत असतात खरं काही नसतं ते खरं काही नसतं. तुम्ही इतकं इन्व्हॉल्व नका होऊ त्यांच्यामध्ये आई हो बाई म्हणजे आपल्या रामायण महाभारतासारखं खरं नसतं बाई. म्हणजे नसतं खरं नसतं तसं काही शी फसवलं मेल्याने. हो नाही तुम्ही येते का खाली हळदी कुंकवाला हे, मी नाही येणार बाई. मला माझी ती अण्णा महाराज की जयची मालिका बघायची आहे. तुम्ही त्यांना बसा कोण बघणार हे चांगले आहेत. अण्णा महाराज बसा मी जाते हे आता लागेल माझी जानकी आता लागेल वाट तुझी